श्री शिवलीलामृत कथा 7वी। हे विश्व व्यापून उरलेल्या विश्वनाथा, तुझी लीला अगाध आहे। मंदस्मित करत हे शंकरा, तू 6व्या अध्यायात सीमांतिनीचे चरित्र सांगितलेस। श्रीधर कवीचे निमित्त पुढे करून तूच आपले गुण वर्णन केलेस। व्यासरूपाने सुतास मूर्त स्वरूप दिलेस आणि आपल्या कथा त्याच्या मुखाने सांगितल्यास आता आणखीन एक कथा ऐकावी। विदर्भ देशात वेदमित्र नावाचा एक ब्राह्मण राहत होता। त्याच्या मित्राचे नाव होते सारस्वत। दोघेही वेदशास्त्रात निपुण होते, बुद्धीने तेजस्वी होते। वेदमित्राच्या पुत्राचे नाव होते सुमेधा आणि सारस्वताच्या पुत्राचे नाव होते सोमवंत। या दोन्ही मुलांचीही दाट मैत्री होती। दोघेही बरोबरच विद्याभ्यास करत होते। 16 वर्ष गेली। सुमेधा आणि सोमवंताची विद्या पूर्ण झाली होती। दोघांनी दशग्रंथाचा अभ्यास केला होता। पुराणे मुखोद्गत केली होती। संहिता, पदक्रम, अरण, ब्राह्मण, छंद, निघंट, ज्योतिष, कल्प, व्याकरण वगैरे सर्व विषयात प्रावीण्य मिळवले होते। एके दिवशी वेदमित्र आणि सारस्वत यांनी आपल्या मुलांना सांगितले, मुलांनो, तुमचा विद्याभ्यास पूर्ण झाला आहे। आता तुम्ही आपल्या राजाला जाऊन भेटा। आपल्या विद्येच्या जोरावर तुम्ही खूप संपत्ती मिळवा, मग सुयोग्य वधू पाहून तुमचा विवाह करू। वडिलांची आज्ञा प्रमाण मानून सुमेधा आणि सोमवंत राजाला भेटले। आपल्या विद्याभांडार राजापुढे मोकळे केले। राजा खुश झाला। त्या दोघांकडे बघत राजा म्हणाला, मुलांनो, मी तुम्हाला गोष्ट सांगतो, ती ऐकाल तर मी तुम्हाला खूप द्रव्य देईन। राजा, आज्ञा करावी, दोघे मित्र म्हणाले। तेव्हा राजा म्हणाला, नैषद नगरीचा राजा चित्रागंध राज्य करत आहे। त्याच्या पत्नीची सीमांतिनीची कीर्ती सर्व जगात पसरलेली आहे। ती शंकराचे व्रत म्हणून नेहमी दाम्पत्याची पूजा करत असते। तुमच्यापैकी एकाने श्रीवेश घ्यावा आणि नैषद नगरीला दाम्पत्य म्हणून जावे। सीमांतिनी तुमची पूजा करून तुम्हाला खूप द्रव्य देईल। तेथून तुम्ही पुन्हा माझ्याकडे यावे, मी तुम्ही मागाल तेवढे द्रव्य देईल। माता, पिता, गुरु आणि राजा यांची आज्ञा मोडू नये असे शास्त्रात सांगितलेले आहेच। राजाचे भाषण ऐकून दोघे कुमार म्हणाले, छे छे राजन, आम्हाला अशी निंद्य गोष्ट करायला सांगू नका। पुरुषाने स्त्रीचा वेश धारण केला आहे असे लक्षात येताच सचेत स्नान करावे असे शास्त्रात सांगितले आहे। हे दृश्य पाहणाऱ्याचा अंधपात होतोच, पण जो हा वेश घेतो तो जन्मोजन्मी स्त्री म्हणून जन्माला येतो। म्हणून हे अनुचित कर्म करायला आम्हाला लावू नका। आमच्या विद्येवर आम्ही वाटेल तेवढे धन मिळवू असा आम्हाला विश्वास आहे। विद्येची कामधेनू सोडून आम्ही असे निंद्य कर्म कधीही करणार नाही। माता पिताहून विद्या श्रेष्ठ आहे। संकटात प्रवासात ती मदत करते। विद्येमुळे राजे लोकही विद्यावंतांपुढे नम्र होतात। ज्याला विद्या नाही तो पुरुष म्हणजे कोरडा पाषाण आहे। जिवंत असून मेलेला आहे, त्याने जन्म घेऊन आईला उगाच त्रास दिला, त्याचे तोंडही पाहू नये असे शास्त्रात सांगितलेले आहे। दोन्ही कुमारांनी अनेक तऱ्हेने राजाला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु राजहट्ट्यापुढे त्यांचे काही चालले नाही। मग राजाने वस्त्रे आणि अलंकार मागवले आणि सारस्वत पुत्र सोमवंताला श्रीवेश दिला। राजाज्ञेप्रमाणे हे दाम्पत्य सोमवारी संध्याकाळी सीमांतिनीच्या पूजेच्या वेळेला नैषद नगरीला आले। रंभा उर्वशीपेक्षा सुंदर असणाऱ्या सीमांतिनीने सर्व स्त्रियात श्रेष्ठ अशी कीर्ती मिळवली होती। रेणुका, जानकी आणि कृष्ण भागिनी द्रौपदी सारखी ती महान पतिव्रता होती। हे दाम्पत्य समोर येऊन उभे राहिले। त्याबरोबर सीमांतिनी मनात हसली। तिला अंतर्ज्ञानाने कळले की हे दोघे पुरुषच आहेत। म्हणून पण तिने शंकराची मनोभावे प्रार्थना केली आणि शंकर पार्वती म्हणून दोघांची पूजा केली। त्यांना उत्तम भोजन दिले, वस्त्रे, अलंकारही दिले। शेवटी नम्रपणे नमस्कार करून निरोप दिला। हे दाम्पत्य आता आपल्या घराकडे निघाले होते। पती पुढे चालला होता, पत्नी मागे चालली होती। पत्नी नाना प्रकारचे कामुक हावभाव करून पतीला जवळ बोलवत होती। जाता जाता दाट प्राण लागले तेव्हा सुमेधाचा हात श्रीरूप घेतलेल्या सोमवंताने धरला आणि व्याकुळ स्वरात विनवले, पतिदेवा, या दाट अरण्यात आपल्याला हवं तसं एकांत आहे। कामज्वराने मी त्रस्त झाले आहे। मला जवळ घ्या, माझी इच्छा पूर्ण करा। मी तुम्हाला खरोखर विनवते आहे, मी स्त्री झाले आहे, जरा जवळ येऊन निरखून बघा। तेव्हा सुमेध थोड्या रागाने म्हणाला, सोमवंता, आता चेष्टा पुरे झाली। ही स्त्रीची वस्त्रे सोडून टाक आणि माझा मित्र म्हणून माझ्याबरोबर चल।
हे शब्द ऐकताच स्त्रीरूपी सोमवंत मूर्छित होऊन पडला. सुमेध मागे आला आणि म्हणाला, अरे तू आणि मी गुरुबंधू आहोत, ब्रह्मचारी आहोत. आज असली चेष्टा तुला का सुचत आहे? तेव्हा सोमवंत म्हणाला, अरे आता मी पुरुष राहिलो नाही. मला खरोखरच स्त्रीरूप प्राप्त झाले आहे. कामज्वराने मी तप्त झाले आहे. मला शांत कर. सुमेध आश्चर्याने सोमवंताकडे पाहत होता. सोमवंताने त्याला दाट अरण्यात नेले. तेथे मोठे मोठे वृक्ष आकाशाला भिडले होते. खाली पानांची शय्या आपोआप तयार झाली होती. साल, तमाल, देवदार, आंबे, कदम इत्यादी वृक्षांनी दाट छाया धरली होती. सोमवंताने सुमेधाचा हात धरला आणि म्हटले, हे माझे कमंडलूसारखे मोठे स्तन बघ. माझ्या सुकुमार अंगावर हात फिरवून बघ. तू माझा पती आहेस, मी तुझी पत्नी आहे. आता माझा स्वीकार कर. असे म्हणून सोमवंताने बळे सुमेधाचे चुंबन घेतले. त्याच्या गळ्यात आपले नाजूक हात घातले. परंतु सुमेधाने ते झिडकारून म्हणले, मला हे पटत नाही. आपण दोघे गुरुबंधू आहोत. एवढी विद्या आपण मिळवली ती तू विसरलास का? मला नुसतं मोहात पाडू नको. असे म्हणून सुमेधा सरळ चालू लागला. नाईलाज होऊन स्त्री बनलेल्या सोमवंतही त्याच्या मागून निघाला. सुंदर सद्गुणी तरुणी एकांत स्वतः पुढाकार घेऊन कौमार्य अर्पण करायला तयार असतानाही ज्याची मनोवृत्ती स्थिर राहते, जो त्या मोहात सापडत नाही, तो माणूस नव्हे, प्रत्यक्ष शंकरच आहे असे समजावे. त्याच्यापाशी सर्व तीर्थस्थानी येऊन वास करतात. सभोवताली कुणीही नसताना एखाद्याला भरलेला धनाचा हंडा समोर दिसला तरी त्याने स्पर्श केला नाही, तर तो माणूस म्हणजे शंकरच आहे असे समजावे. चांगले काम करणारा, सत्यवचनी, सर्व विद्यात पारंगत माणूस जर अहंकारी नसेल, गर्विष्ठ नसेल, तर तो माणूस म्हणजे शंकर आहे असे समजावे. आपल्याला पाहताच वर्मा घाव पडेल असे बोलणाऱ्या निंदकाचे शब्द विसरून जाऊन त्याला आनंदच होतो. दुसऱ्याचे वाईट गुण, वाईट कर्म माहीत असूनही जो ज्याचा उच्चार कुणापाशीही करत नाही, ज्याला सर्व चराचर गुरु रूपच आहे असे वाटते, जो आपले सत्कर्म, तप आणि दान कुणाला सांगत बसत नाही, तो माणूस म्हणजे शंकर आहे असे समजावे. जो मूर्ख आणि गुणी व्यक्तीला सारखेच मानतो, कोणत्याही उपायाने आपली कीर्ती वाढवावी असे ज्यांच्या मनात येत नाही, आपल्या विद्वत्तेचा जो डांगोरा पिटत नाही, शिष्य समुदाय उगाचच जमा करत नाही, ज्याला एकांत आवडतो, तो माणूस म्हणजे शंकरच आहे असे समजावे. काम, क्रोध, लोभापासून जो मुक्त झाला आहे, ज्याचे शंकराची चरणी भक्ती जडली आहे, धन आणि माती ज्याला एकाच योग्यतेची वाटत आहे, असा पुरुष म्हणजे प्रत्यक्ष शंकरच आहे असे समजावे. कवी श्रीधर म्हणतात, अशा या ब्रह्मानंदात मग्न होणाऱ्या पुरुषाचे पायातील खडा वाहून राहणे असे योग्य ठरते. सुमेधा असाच उत्तम पुरुष होता. तो सोमवंताला म्हणाला, आपण आता आपल्या गावी जाऊ आणि मग सर्व गोष्टींचा विचार करू. नंतर दोघेजण घरी आले. सुमेधाने आपल्या पित्याला घडलेला सारा वृत्तांत सांगितला. सोमवंताचा पिता सारस्वत शोकाने व्याकुळ झाला. त्याचा एकुलता एक पुत्र स्त्री झाला होता. त्याला निर्वंश झाला होता. मोठमोठ्या रडत शोक करत सारस्वत ब्राह्मण राजाजवळ आला आणि म्हणाला, हे दृष्ट राजा, हे तू काय केलेस? माझी म्हातारेची काठी, माझा एकुलता एक पुत्र, वेदशास्त्र संपन्न असणारा सुचिरभूत ब्राह्मण, त्याला तू स्त्री बनवलेस, माझा निर्वंश केलास. तुला म्हणू तरी काय? राजा विदर्भ खाली मान घालून म्हणाला, माझी चूक झाली. आम्ही त्यांना सोंग घ्यायला सांगितले, पण ते सोंग खरे ठरेल असे आम्हाला वाटले नव्हते. शिवाची माया अद्भुत आहे. राजाने लगेच मोठमोठ्या ऋषींना आमंत्रण दिले. ब्राह्मण बोलावून नम्र विनंती केली, केवढाही खर्च करा, पण मोठा यज्ञ करून या सोमवंताला त्याचे पुरुषत्व परत प्राप्त करून द्या, तरच माझ्या मनाला शांती मिळेल. ब्राह्मण म्हणाले, राजन, ही ईश्वराची करणी आहे. आमच्या हातून त्यात काही बदल होणे शक्य नाही. मग राजाने देवीची आराधना सुरू केली. कडक व्रत धरले, महायाग सुरू केले. 7 दिवस राजाने कडक उपोषण केले. शेवटी देवी प्रसन्न झाली आणि राजाला म्हणाली, मी प्रसन्न आहे, वर माग. तेव्हा तो विदर्भ राजा म्हणाला, देवी, या सोमवंत ब्राह्मणाला स्त्रीरूप प्राप्त झाले आहे, तरी तू याला पहिल्यासारखा पुरुष कर. देवी म्हणाली, राजा, मला ते करता येणार नाही.
सिमिंतिनी निस्सीम पवित्र आहे, शंकराची परमभक्त आहे. तिने केलेला बदल मला पुन्हा बदलता येणार नाही. कोणाला सोमवंताला पुन्हा पुरुष रूप देता येणार नाही. तेव्हा तू असे कर, या सारस्वत कुमाराला वेशास्त्र संपन्न असा सुंदर पुत्र होईल. एवढे बोलून देवी गुप्त झाली. राजाने सुमेधा आणि सोमवंताचा विवाह लावला. धन्य ती सीमांतिनी. तिचे कर्तृत्व प्रत्यक्ष पार्वतीलाही मान्य करावे लागले. पार्वतीलाही त्यात कोणताही बदल करता आला नाही. त्यानंतर व्यासमुनींनी दुसरी गोष्ट सांगायला सुरुवात केली. अवंती नगरात एक ब्राह्मण राजा राहत होता. तो अतिशय कामी पुरुष होता. त्याच नगरात पिंगला नावाची एक वेश्या राहत असे. तिच्याकडे हा नेहमी पडलेला असे. पिंगला वेश्ये करता त्याने आपले आईबाप सोडले होते. आपले ब्राह्मणाचे कर्तव्य सोडले होते. आपल्या धर्मपत्नीकडे त्याचे लक्षच नव्हते. तो सदोदित पिंगला वेश्येच्या दारात पडलेला असे. दारू पित असे, मांसाहार करत असे आणि वैपैक सुखात बुडालेला असे. एकदा जगाचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावर फिरत असलेले ऋषभ नावाचे योगी पुरुष अकस्मात पिंगलेच्या घरी आले. तो शिव योगी समोर बघताच मदन ब्राह्मण आणि पिंगला वेश्या दोघेही त्यांच्याकडे धावले. त्या योग्याचे त्यांनी षोडोपचार पूजन केले. उत्तम अन्न तयार करून योग्याला जेवायला घातले. अनेक वस्त्रे आणि दागिने दान केले. मऊ मऊ शय्या तयार करून त्यावर शिवयोग्याला निजवले आणि दोघे जण त्याचे पाय चेपू लागले. एक दिवस राहून तो शिवयोगी निघून गेला. आपल्याला प्रत्यक्ष शंकरच दर्शन देऊन गेले आहे असे त्या दोघांना वाटत होते. काही वर्ष उलटली. कालांतराने मदन ब्राह्मण आणि पिंगला वेश्या मरण पावली. त्या दोघांच्या हातून अनेक पापे घडली होती. तरीही शिवयोग्याचे पूजन केल्याचे पुण्य त्यांच्याजवळ होते. त्यामुळे त्यांना मनुष्य जन्म मिळाला. दाशार या देशात राजा वज्रबाहू राज्य करत होता. त्याच्या पट्टराणीचे नाव होते सुमती. मदन ब्राह्मणाने सुमतीच्या पोटी जन्म घेतला आणि पिंगला वेश्येने कीर्तिमालिनी या नावाने सीमांतिनीच्या पोटी जन्म घेतला. मदन ब्राह्मण गर्भात असतानाच त्याच्या सावत्र आया त्याचा द्वेष करू लागल्या होत्या, कारण त्यांना अजून मूल झाले नव्हते. पटराणी सुमतीला जर पुत्र झाला तर ती राजाची फार लाडकी होईल आणि राजा आपल्याकडे दुर्लक्ष करेल असे त्यांना वाटले आणि त्यांनी सुमतीच्या अन्नात विष मिसळून तिला खायला दिले. सवतीची इच्छा होती सुमती राणी मरून जावी, पण त्या विषाने तो प्रसूत झाली आणि त्या विषाचा परिणाम म्हणून माय लेकरांच्या अंगावरती फोड उठले आणि त्यातून रक्त आणि खून वाहू लागला. राजाने देशीचे वैद्य आणून औषधे दिली, पण काहीही फरक पडला नाही. छोटा बाळ दुःखाने सारखा रडत असे आणि ह्या वेदना सहन करण्यापेक्षा मृत्यू यावा असे राणी सुमतीला वाटत असे. बाळ सारखे रडायचे, त्यामुळे राजालाही स्वस्थ झोप लागत नव्हती. शेवटी तो राणीला आणि मुलाला कंटाळला. दोघांना एका रथात बसून त्याने घोर अरण्यात गेले आणि तेथे त्यांना सोडून दिले. रथ परत आला. रानात मनुष्य वस्ती नव्हती. वाघ सिंह हिंडत होते. बाळाला कडे घेऊन राणी सुमती वेड्यासाठी इकडे तिकडे भटकत होती. पायात काटे बोचत होते. कितीही आक्रोश केला तरी ऐकायला कुणी नव्हते. पाणीही मिळत नव्हते. त्यात अंगाच्या जखमा ठणकू लागल्या होत्या. देवाला शरण जाऊन सुमती राणी म्हणाली, हे कैलासपती, हे जगताला वंद्य असणाऱ्या शंकरा, भक्तजनांचा कैवार घेणाऱ्या शिवा, तुझी कीर्ती त्रैलोक्यात आहे. तू विश्व व्यापून उरलेला आहेस. तू म्हणजे गुणांचा सागर आहे. मग माझा टाहो तुझ्या कानावर जात नाही का? मी काय करू? ह्या वाघ सिंहांनी मारलेल्या आरोळ्या ऐकून माझी छाती धडधडते आहे. मी कुठे जाऊ? सांग तरी देवा. असा सुमतीचा आक्रोश ऐकून पशु पक्षी रडू लागले. ती मूर्छा येऊन जमिनीवर पडली की वृक्ष पक्षी तिच्यावर छाया धरत. पक्षी आपल्या चोचीने पाणी आणून बाळाला पाजत, त्याच्या अंगावर शिंपडत. काही पक्षी गोड फळांचा रस आणून बाळाच्या तोंडात घालत. वनगाई आपल्या शेपटीने त्यांना वारा घालत रात्री त्यांचे रक्षण करत. या सर्वांच्या सहवासात राणी आणि बाळ राहत होते. एक दिवस बैलावर माळ टाकून व्यापारासाठी निघालेला एक वाणी तिला दिसला. त्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीला गेली. तेथे वैश्य राजा राज्य करत होता. त्याचे नाव होते पद्माकर. त्याने सुमतीला आपल्याकडे बोलावले आणि तिची हकीकत विचारली. सुमती राणीने
प्रथमपासून सर्व हकीकत राजाला सांगितली. ते ऐकून राजाला सुद्धा फार वाईट वाटले. त्याच्या डोळ्यातून टपाटप अश्रू पडू लागले. कर्माची गती गहन आहे, तो स्वतःशीच म्हणाला. वज्रबाहूसारख्या बलाढ्य राजाची पट्टराणी अनाथासारखी वनात पडली आणि दीन होऊन माझ्याकडे आश्रयाला आली. याला कर्मगती म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणणार? राजाने सुमतीला आपली धर्मकन्या मानले आणि आपल्या राजवाड्या शेजारीच तिला राहायला जागा दिली. त्यानेही अनेक वैद्याने उपचार केले, पण ते फोड काही बरे झालेच नाहीत. बिचारा राजपुत्र रात्रदिवस तळमळत होता. शेवटी त्या व्याधीने राजपुत्राचा प्राण घेतला. सुमती राणी मोठमोठ्याने रडू लागली. माझे रत्न गेले म्हणून शोक करू लागली. शेजारी तिच्या भोवती जमा झाले. राजा पद्माकरही आला. सर्वजण तिची समजूत घालत होते, पण ती रडतच होती. तेवढ्यात एक शिवयोगी तिथे आला. भुकेने प्राण त्रासावीत झाले असता खिरीचा समुद्र पुढे दिसावा किंवा दुर्बलांचे घर शोधत शोधत चिंतामणी स्वतःच पुढे यावा, तसे सर्वांना वाटले. राजा पद्माकर पुढे आला. नंतर सुंदर आसनावर त्याला बसवून मनोभावे पूजा केली. सुमतीने हकीकत शिवयोग्याने ऐकली आणि तिला गंभीरपणे विचारलं, हे मुली, शोका आवर, तू उगाच का रडत आहेस? त्याचा आणि तुझा संबंध संपला, तो निघून गेला. तुझे पूर्वजन्माचे पुत्र, पती, जन्मदाता, पिता कुठे आहे तुला माहीत आहे का? 84 लक्ष योनी फिरत फिरत तू इथे आली आहेस. त्या जन्मातले तुझे सखे सोयरे आप्त आता कुठे आहेत? त्या कुठून आले आहेत? आता कुठे गेले आहेत? मला सांगा बरे. अशा तऱ्हेने तू आणखीन जन्म घेशील, पण तू कुणासाठी शोक करत आहेस? ज्या ज्या योनीत जन्म घ्यावा त्या त्या ठिकाणचा कुळाचा अभिमान धरून प्राणी नाचतात, पण आपण कोठून उत्पन्न झालो असा प्रश्न ते स्वतःला कधी विचारत नाही. हा पुत्र तू कोठून आणलास आणि मृत्यू होऊन आता तो कोठे गेला? तू आणि हे जमलेले सर्व लोक मृत्यूनंतर कोठे जाणार आहेत? कोणत्या योनीत जन्म घेणार आहे तुला माहीत आहे का? आत्मरूपी शिव हा फक्त शाश्वत आहे आणि शरीर क्षणभंगूर आहे, नाशवंत आहे. हे शरीर नष्ट झाले म्हणून तू शोक करतेस, हे बरोबर आहे का? स्वतःच्या मनालाच विचारून मला सांग. आत्मा अविनाशी आहे, तो कुणाचा भाऊ नाही किंवा कुणाचा पुत्र नाही. ज्या शरीराकरता तू हा शोक करत आहेस ते तर तुझ्या पुढेच पडलेलं आहे, मग शोक कशाचा? जळात अनेक लाटा उसळतात, फुटतात आणि नष्ट पावतात. त्याचप्रमाणे हे जीवन म्हणजे मृगजळ आहे. ते सत्य कसे होईल? चित्रातल्या वृक्षाखाली छायेखाली कोणी बसला आहे का? चित्रातल्या अग्नीने कुणाचे घर जळाले आहे का? चित्रातल्या नदीत कुणी वाहून गेला आहे का? मला सांगा बरे. वंदेश्रीच्या पुत्राने द्रव्य आणून भीष्माची कन्या मारुतीला अर्पण करून गंधर्व नगरातले वऱ्हाड आणून कुणी लग्न लावले आहे का? वाऱ्याचा मंडप शिवून वायूचा दोर धरून त्याचे घट्ट बांधून दिशांच्या भांड्यात आकाशाची फुले कोणी भरलेली आहेत का? कासवांच्या दुधाचे तूप करून त्या तुपात मृग जळातले मासे मशाली बुडवतात आणि पायात चाळ बांधून नाचतात. तो नाच जन्मांध मोठ्या आनंदाने पाहतात, असे कधी झालेले आहे का? चित्रातले चोर चोरी करून कुंडले आणतात. हे जितके सत्य आहे तेवढाच हा प्रपंच सत्य आहे. म्हणजे हा प्रपंच म्हणजेच माया आहे. सर्व खोटे आहे. मूत्र, घाण, मांस, रक्त यांनी अस्थिची मोळी लिंपली आहे. भोवतारून कातडी लावून मोड बांधली आहे. मातेचा विटाळ आणि पित्याचे रेत यापासून हे शरीर निर्माण झाले आहे. हे मूळचेच अपवित्र आहे, असत्य आहे. हे अपवित्र शरीर गोमूत्राने म्हणजे एका पशुच्या मूत्राने शुद्ध होते. वस्ताराने सर्व केस कापले तरी ते शुद्ध कसे होणार? शंकराला जे प्राणी शरण जात नाही तसेच जन्ममृत्यूचे फेरे घेत फिरत राहतात, त्यांना मुक्ती मिळत नाही. हे सुमती, तुझे मागील जन्मातले पती कोठे आहेत सांग बरे मला. या सर्व मायेचा खेळ आहे, तेव्हा सावध हो. हे शरीररूपी घर त्रिगुणांचे 5 वासे आणून बांधले आहे. याला केव्हा अग्नी लागेल सांगता येत नाही. हे शरीररूपी वस्त्र केव्हा जीर्ण होईल आणि त्याचा ऋणानुबंध केव्हा संपेल हे कळत नाही.
मृगजळ किंवा स्वप्नातले राज्य जसे खोटे असते तसे हे शरीर खोटे आहे. सर्व पापी लोक धन, धान्य आणि पुत्र यांची इच्छा करत असतात. खरे म्हणजे गंगेत दोन लाकडे एकत्र येतात, थोडा वेळ एकत्र राहतात आणि पुन्हा दोन दिशांनी निघून जातात. तसाच हा संसार आहे. स्त्री पुरुष थोड्या वेळाकरता एकमेकांच्या जवळ येतात, काही बसतात, काही दुसऱ्या झाडावर उडून जातात. आपली मुले म्हणजे असे पक्षी आहेत. एकदा प्रवासी उन्हातून श्रमून आला की वृक्षाच्या छायेत बसतो, ऊन संपले की उठून पुढे चालू लागतो. भाऊ आणि नातेवाईक हे त्या पाणथस्ताप्रमाणे असतात. मायेच्या प्रपंच वृक्षावर जीव आणि शिव हे दोन पक्षी बसलेले असतात. शिव हा पक्षी नेहमी सावध असतो, जीव पक्षी मात्र विषयरूपी फळे पाहतानाच भुलून जातो, स्वतःलाही विसरून जातो आणि जन्म मरणाचे फेरे घुमफत राहतो. एखादाच पुण्यवान सद्गुरूला शरण जातो आणि शिव पक्षी होऊन शंकरांची मनोभावे भक्ती करतो आणि तरून जातो. शिवयोगाकडून असे निरूपण ऐकल्यावर भारावलेली सुमती उठली आणि तिने योग्याचे पाय धरले. मग गैवरलेल्या आवाजात म्हणाली, तू म्हणजे साक्षात शंकरच आहे. तुझे ज्ञान अगाध आहे. भक्तांच्या रक्षणाकरता प्रत्यक्ष शिवच येथे आलेला आहे असे मला वाटते. आता तुला योग्य वाटेल ते कर. योग्याने सुमतीला महामृत्युंजय मंत्र सांगितला. नंतर हातात भस्म घेऊन त्यावर मंत्र घातला. ते भस्म सुमतीला सर्वांगाला लावायला सांगितले. सुमतीने तसे करताच ती रंभा उर्वशी अप्सराहून सुंदर दिसू लागली. मग मृत्युंजय मंत्राने भस्म पवित्र करून ते बाळाच्या सर्वांगाला लावले. त्याचबरोबर बाळ जिवंत झाले आणि तोही 32 लक्षणांनी युक्त असा सुंदर बनला. मग योगाने सुमतीला शंकराचे ध्यान आणि उपासना करायला सांगितले. परीस लागल्याबरोबर लोखंडाचे सोने होते. त्याप्रमाणे शिवयोगेच्या कृपेने सुमती आणि तिचा बाळ दोघेही निरोगी आणि सुंदर बनले. राजा पद्माकरही आश्चर्यचकित झाला. गुरुमंत्राची महती सर्वांना कळली होती. गुरुच आपल्याला मृत्यू आणि भय यांच्यापासून संरक्षण देऊ शकतो हेही समजले होते. जे गुरुचरणावर श्रद्धा ठेवतात त्यांना धनधान्याला कधीही कमी पडत नाही, त्यांच्यावर संकटे येत नाही. आपल्या बाळाला सुमतीने शिवयोग्याचे पायावर घातले आणि हात जोडून म्हणाली, गुरु महाराज, माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत. आपली आमच्यावर सदोदित कृपा असावी. तथास्तु सुमती, तुझ्या पुत्राला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभेल. तो पृथ्वीवर राज्य करेल, त्याची कीर्ती त्रिभुवनात पसरेल आणि शेवटी त्याला शिवपदाची प्राप्ती होईल. याचे नाव मी भद्रायू म्हणून ठेवतो आहे. मृत्युंजय मंत्राचा जप मात्र निष्ठा करून सदोदित करत राहा. इतके बोलून शिवयोगी तिथेच गुप्त झाला. सुमती गुरुच्या चरणावर लीन झाली. पद्माकर राजाला फार आनंद झाला होता. आपल्या सुनय या पुत्रापेक्षाही भद्रायूवर तो जास्त प्रेम करत होता, त्याचे लाड करत होता. 8व्या वर्षी राजा पद्माकरने सुनय आणि भद्रायू यांचे मौजीबंधन केले. दोघांना सारखे अलंकार केले आणि दोघांना सारखे शिक्षण दिले. भद्रायू 12 वर्षाचा झाला. तो अतिशय सुशील होता. आईची सेवा करण्यासाठी नेहमी तत्पर होता. एके दिवशी अकस्मात मागचाच शिवयोगी पुन्हा सुमतीच्या घरी आला. सुमती आणि भद्रायू धावतच त्याच्या पुढे आले. आनंदाश्रूंनी त्यांचे चरण धुतले, केसरूपी वस्त्रांनी पुसले, स्नेहाचा सुगंध लावला, गुरुला प्रदक्षिणा घातल्या, षोडोपचारे पूजा केली, फार मोठा सोहळा केला. सुमती म्हणाली, गुरु महाराज, तुमच्यामुळे मी पुत्रवती म्हणून मानाने जगत आहे. शिवयोग्याने भद्रायू नीतिशास्त्र शिकवले. श्रुती स्मृती पुराणात जसे सांगितले आहे तसेच नीतीने वाग. माता, पिता आणि गुरु यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेव. गाय, ब्राह्मण आणि प्रजा यांचे मुलाप्रमाणे पालन कर. पूर्ण विचार केल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नको. शब्द दुसऱ्या कुणालाही लागणार नाही त्याचे विचार करून बोलत जा. शत्रू कोण आणि मित्र कोण, आपली प्राप्ती किती आहे, आपला खर्च किती आहे याचा विचार करून वागत जा. आपली शक्ती किती आहे, आपले सेवक किती आहेत, कसे आहेत, त्यांच्याकडे आपल्याला यश मिळाले का अपयश याच्यावर नीट ध्यान ठेव. अतिथी, देव, मित्र, स्वामी, वेद, अग्निहोत्र, पशु, शेती, धन आणि विद्या या सर्वांकडे जातीने सारखे लक्ष ठेवत जा.
लहान मूल, पत्नी, शत्रू, सेवक, रोग आणि कौटुंबिक गोष्टी याकडे जरा नीट लक्ष दिले नाही तर फार मोठी हानी होते, हे लक्षात ठेव. ज्ञानी लोक ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने जात जा. आई, वडील आणि योगी पुरुषांची कधीही निंदा करू नको. वैश्वदेव करण्याच्या वेळी एखादा अतिथी दारात आला तर त्याला त्याची जातपात न विचारता अन्नदान कर. शंकरासाठी म्हणून सर्वांनाच अन्न वस्त्राचे दान करत राहा. दुसऱ्यांना कधीही त्रास देऊ नको. गो ब्राह्मणांचे रक्षण कर. निंदा आणि वादविवाद सोडून दे. भगवान शंकराचे सदोदित स्मरण करत राहा. तसे केले तर मौन पाळण्यासारखे होते, हे लक्षात असू दे. ज्याप्रमाणे वमनाकडे पाहून आपण तोंड फिरवतो त्याप्रमाणे दुसऱ्याचे धन आणि दुसऱ्याची स्त्री पाहून तुला वाटू दे. नेहमी सांग्रसंगीत शिवपूजन करत जा. शास्त्र पुराणे ऐकत जा. स्नान, होम, जप, अभ्यास, पंचयज्ञ, गाय, ब्राह्मण यांची सेवा, शिवगुणांचे श्रवण, मनन, चिंतन या ठिकाणी कधीही आळस करू नकोस. आपल्या पत्नीसह वैषयिक सुखाचा उपभोग घे, पण परस्त्रीकडे पाहू नकोस. शत्रूला शिक्षा कर, पण साधू संतांच्या ठिकाणी नम्रपणा ठेव. संसारात मत्सर हा फार मोठा शत्रू आहे, म्हणून तू कुणाचा हेवा करू नकोस, मत्सर करू नकोस. दुर्जनांना तुझी शक्ती दाखव, पण सज्जनांना नमस्कार कर. अहंकाराने सर्व पृथ्वीवरचे राज्य जिंकून घे आणि निरहंकाराने ब्राह्मणांना आपलेसे कर. वाचा, नेहमी शिवस्मरणात दंग असू दे. दान करण्याने हाताचे सार्थक होऊ दे. पुराणे ऐकून कान पवित्र होऊ दे. शिवाचे रूप पाहताना नेत्रांचे सार्थक होऊ दे. शिव निर्मल्याच्या नाकाने वास घेत जा आणि अशा रीतीने सर्व इंद्रिये शिवभजनी लाव. कुणी दीन, अज्ञानी, अनाथ असा आढळला तर त्यांच्यावर कृपा कर. ईश्वरावर प्रेम ठेव. संतांशी मैत्री ठेव. जे देवांना मानत नाही त्यांची उपेक्षा कर. नियमित आहार आणि नियमित झोप घेत जा. शिकार करताना सुद्धा निधीचे पालन कर. विद्या, मैत्री, पुण्य, स्मृती, उत्साह, धैर्य, दान हे सर्व वाढते असू दे. आपली संपत्ती, आयुष्य, ग्रहकलह, संभोग, औषध, सत्कर्म, मंत्र, दान, मान, अपमान ही सर्व नेहमी मनात ठेवत जा. दुष्ट, नासिक, धूर्त, चोर, जार, कर्म करणारे, चंचल मनोवृत्तीचे, कपटी असे लोक दरबारात ठेवू नकोस. निंदा करणारे, शिवभक्तांना त्रास देणारे, दारू पिणारे, गुरुला छळणारे, कृतज्ञ, धर्माला न मानणारे असे जे असतील त्यांचे दर्शनही घेऊ नकोस. पत्नी, पैसा आणि पुत्र यांच्यात आसक्तीने गुंतू नकोस. संसार करूनही कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहा. बंधू, नातेवाईक, सासरे आणि स्वतःची माणसे यांच्याबद्दल साधारण प्रेम ठेवत जा. वाटेल त्या विषयाची आसक्ती ठेवू नकोस. रुद्राक्ष अंगावर घालत जा. त्यांच्या माळा करून डोक्यावर, गळ्यात, दंडात, हातात बांधत जा. प्राण गेला तरी शिवाची पूजा सोडू नकोस. असा उपदेश करून शिवकवच अंगाभोवती कसे वेष्टून घ्यावे त्याचे ज्ञान शिवयोग्याने भद्रायूला दिले. अंगाला भस्म लावले म्हणजे रणांगणात शास्त्राची भीती राहणार नाही असे सांगितले. मृत्यूपासून मृत्युंजय मंत्र रक्षण करतो. या मार्गात विघ्न आणणाऱ्यांचा वध करावा. सोमवार व्रत, शिवरात्र व्रत आणि प्रदोष व्रत यांचे विधियुक्त आचरण करावे. शंकराचे आणि विष्णूंचे कीर्तन मनापासून ऐकावे. ग्रहणात पूजन करू नये. व्यक्तिपात, वैधृती, संक्रमण, महापर्व, कुयोग आणि श्राद्ध दिन या दिवशी वैषयिक सुख घेऊ नये. सत्पात्रे दान केले म्हणजे आयुष्य वाढते, पण जर अपात्रे दान केले तर दारिद्र्य येते असे शास्त्रवचन आहे. तेव्हा तेही लक्षात असू दे. वेदशास्त्र आणि पुराण गोमुखाने, गुरुमुखाने किंवा ब्राह्मणाच्या मुखाने ऐकावे. दान दिल्याने फार पुण्य मिळते. जो पूजेला पात्र नाही त्याची पूजा केली तर पूज्य व्यक्तीचा अपमान होतो. त्यामुळे दुष्काळ, भय, मरण, आपत्ती ओढवतात. खोल डोहात उडी टाकणे, श्रेष्ठ पुरुषाबरोबर वैर धरणे, बलवानाबरोबर स्पर्धा करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखे होते. कडी आणि अंगठा घालून हात शोभत नाही तर ते दानाने शोभतात. कुंडले घालून कान शोभत नाही तर ते शिवगुण श्रवण करण्याने शोभतात. हे ध्यानात असू दे. ज्याचे बोलणे गोड आहे, ज्याची पत्नी सुरेख आहे, पतिव्रता आहे, जो श्रीमंत आहे पण उदार आहे, त्याचे जीवित धन्य होईल.
हो की नाही हे सत्य सांगण्याची व्रत घेतलेले असावे. विद्येसाठी सदोदित दान देत असावे. विपत्ती येईल त्यावेळी धैर्य धरावे. वादविवादात बोलून यशस्वी व्हावे. युद्धात पराक्रम करावा. याचकांना कधीही विनमुख पाठवू नये. ब्राह्मण, मित्र आणि पुत्र यांच्यासह जेवण घेणे म्हणजे उत्तम भोजन झाले असे समजावे. हत्ती, घोड्यांच्या लव्या जम्यासह रस्त्यावरून जात जावे. ज्या लिंगाची पूजा होत नसेल तेथे स्वतः जाऊन पूजा करावी. अनाथ माणसांच्या प्रेताचा दहन विधी करण्याचे मोठे पुण्य नाही. संतांचा सहवास नेहमी लुटावा. उगाच संतापू नये. दुसऱ्याच्या सुखाने हर्षभरीत व्हावे. चांगल्या गोष्टी ऐकण्यात सौख्य मानावे. असे जो वागतो तो शंकराचा खरा भक्त असतो. ही चकाकणारी रत्ने फुकट आहे. या पृथ्वीवर 4 रत्ने श्रेष्ठ आहेत. अन्न, पाणी, चांगली भाषा आणि औदार्य ही ती 4 रत्ने आहेत. कुणाचे उणे देणे काढू नये. श्रेष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत. मागे जन्मीच्या पाप पुण्याप्रमाणे भाग्य किंवा दुर्भाग्य येत असते. म्हणून स्वधर्म कधी सोडू नये. पूर्वी शत्रू असलेला मित्र झाला तर त्याच्यावर विश्वास टाकू नये. आई ज्याप्रमाणे गर्भाला जपते त्याप्रमाणे प्रजेचे पालन करावे. गुरु आणि सदाशिव एकच आहेत असे समजावे. संपत्तीचा आणि विद्येचा गर्व करू नये. माणसांची शोभा म्हणजे त्याचे स्वरूप असते. स्वरूपाचे अलंकार सद्गुण असतात. गुणांचे अलंकार म्हणजे ज्ञान असते. ज्ञानाचे भूषण म्हणजे क्षमा आणि शांती असते. हे ध्यानात ठेव. कुल, शील, विद्या, पैसा, राज्य, तप आणि तारुण्य या 8 गोष्टींचा अहंकार कधीही येऊ देऊ नकोस. अशा प्रकारे शिवयोग्याने भद्रायूला उत्तम उपदेश केला. अशा तऱ्हेने या जगात जो वागेल त्याला सर्व सुखे प्राप्त होतील. या अध्यायात प्रत्यक्ष कैलासनाथ वास्तव्य करत आहे. या अध्यायाचे पारायण करणे म्हणजे शंकराला प्रदक्षिणा घालणे होय. जी अशी पारायणे करतील त्यांना यशस्वी लाभेल. ही कथा म्हणजे हिमालय पर्वत आहे. भक्ती ही त्याची कन्या पार्वती आहे. या पार्वतीचे पाणी ग्रहण करून शंकर श्वशूर गृहीस राहिला. पुढील कथेत भद्रायूवर शिवयोगी कृपा करेल. धन्यवाद.